एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं प्रगती कॅप्चर्सच्या नव्या मिनी ब्लॉगमध्ये. चला आजचा मिनी ब्लॉग सुरू करूया डायरेक्ट प्रॅक्टिसपासून. प्रॅक्टिस करत असताना असला सिरियस लुक ठेवायचा की प्रत्येक लेकराने प्रत्येक स्टेप एकदम व्यवस्थितच केली पाहिजे. बघा इथं एकाची स्टेप मागं पुढं न होता सर्वजण व्यवस्थितपणे प्रत्येक स्टेप करतायत. इट इज द पॉवर ऑफ सिरियस फेस. यस. आणि नंतर शिकवताना स्वतः स्टेप विसरून स्वतःचा पचका करून घ्यायचा. क्या कोरियोग्राफर बनेगा रे तू. लेट इट बी. सर्व कोरिओग्राफी व्यवस्थित बसून झाली होती तर सर्व स्टेप लेकरांना शिकून आपण यातून मोकळी होऊया असं ठरवताच पुढच्या सर्व स्टेप गोंधळल्या. लेकरं कन्फ्यूज असणं ही साहजिक गोष्ट आहे, पण इथं तर आमची टीचरच सगळ्यात जास्त कन्फ्यूज. आता त्याला तरी काय करणार, म्हटलं ना वय झालंय, होत असतं. होगा थोड़ा सब्र कीजिए, जरूर होगा. चला लेकराला जास्त कन्फ्यूज न करता पहिले आपण कोरिओग्राफी सेट करूया. हाँ ये कर लो पहले. फोकस ऑन कोरियोग्राफी गाइज. पंछी बनो उड़ती फिरू मस्त गगन में, इधर चली मैं उधर चली, जाने कहाँ मैं किधर चली. अगर फिसल गई तर प्रोग्राम नाही होणार, त्याच्यामुळं फिसलणं कॅन्सल. फोकस ऑन कोरिओग्राफी अगेन. लेकरांची कोरिओग्राफी डन झाली. त्यांची प्रॅक्टिस घेतल्यानंतर आता आमच्या या मोठ्या लेकरांची बारी. हे सर्वजण व्यवस्थित लेझिम खेळत असताना एक बात हमेशा याद रखना, जिंदगी में कितनी भी मुश्किल हो, मंजिल कितनी भी दूर हो, तुम लेजिम खेलते रहना, क्योंकि हम उससे हेल्दी रहते हैं, स्ट्रॉंग बनते हैं. यस, कीप इट अप गाइज. असं म्हणून सर्वांना मोटिवेट केलं आणि बघा कसली भारी लेझिम खेळणं चालली आहे. मोठ्या गोलमध्ये गोल गोल राणी ता पाणी खेळल्यानंतर आता छोट्या गोलमध्ये परत एकदा गोल गोल राणी मिठ्ठा मिठ्ठा पाणी खेळणं चालू आहे. आम्ही प्रॅक्टिस करून थकून जातो, पण हे गोल्डे साहेब बघा नेमकं आमच्या झोपाच्या टाईममध्ये त्यांना असं लाडात यायचं असतं. स्वतःची जागा सोडून असं खिडकीत येऊन बसायचं असतं आणि म्याव म्याव करून आमच्या सगळ्यांना बोलवून घ्यायचं असतं. आणि ह्या मॅडमला तर फक्त त्यांच्याजवळ जायचं कारणच पाहिजे. पण आता बाळा तू पण झोप आणि आम्हाला पण झोपू. बाय गोल्डी, बाय एव्हरीवन.